ज्या मुलाला फिजिकल मध्ये क्वालिफाय व्हायचं असेल त्या मुलांनी गोळामध्ये आउट ऑफ मार्क पाहिजे. हे नियमाचं किंवा पोलीस भरतीचं सूत्रच आहे बरं का. गोळा आपल्याला आउट ऑफ असेल तर उत्तमच, नाही तर कमीत कमी 12 मार्क तरी पाहिजे. काय कमीत कमी 12 मार्क तरी गोळा गेला पाहिजे, तर आपला चान्स आहे क्वालिफाय होण्यासाठी. जर नसेल तेवढं तर आपण क्वालिफाय होणार. म्हणून पहिली गोष्ट गोळा आपल्याला सिरियसली घेणं गरजेचं आहे. एक त्यानंतर गोळा आपल्याला 8.5 मीटर असतो, सगळ्यांना माहिती आहे. 60 मीटरचा आपल्याला लॅप पडत जातो आणि तिथून पुढे मार्क कमी होतात. पहिल्या लेवलला 3 मार्काचा कमी होतो बघा डायरेक्ट. बघा किती तोटा आहे. डायरेक्ट पहिला लॅप 3 म्हणजे 15वरून डायरेक्ट 12 मार्क येतात. 3 मार्क तिथून 2-2 मार्क कमी होतात. ठीक आहे, ते एक. त्यानंतर गोळ्याचे फाऊल, इथे साईड लाईन दिसते का तुम्ही उभे आहेत त्याच्यावर, साईड लाईनच्या बाहेर जर गोळा पडला तर फाऊल असतो. फाऊल झालं तरी आपल्याकडे 2 चान्स आहे. कारण गोळ्याचा नियम काय आहे, 3 चान्स. 3 म्हणजे तुम्हाला जो जास्त जाईल तो काउंट केला जाईल. त्यानंतर दुसरा फाऊल आहे सर्कल. हा जो सर्कल आहे साधारण 2 मीटर 2.20 एवढा त्याचा मोठा सर्कल असतो. आपल्याला याच्या आतून हा गोळा फेकायचा आहे. गोळा फेकताना टेक बोर्ड आहे, स्टॉप बोर्ड म्हणतात त्याला, टेक बोर्ड किंवा स्टॉप बोर्ड. तर याचा नियम असा आहे, याच्या आतमध्ये किती लागू द्या काही हरकत नाही, पण हाच पाय जर असं वर आला तर काय फाऊल काउंट केला जातो. किंवा आपल्या बोर्डच्या कुठलाही पार्ट याच्या वर किंवा याच्या पुढे टच झालं, आपण खाली पडलो, बॅलन्स झालं नाही तर तो काउंट केला जाईल. बरेचसे मुलांना एक सवय आहे वाकडे गोळे फेकायची, क्रॉस यायचे नाही का. तर तुम्ही क्रॉस टेक बोर्ड सोडून काय करतात, लाईनला येता इथे. तो लाईन काय असेल फाऊल झाली ना. हे जे 2 लाईन आहे क्रॉस लाईन बघा मागे आहे, या क्रॉस लाईनच्या पुढे आपल्या बॉडीचा गोळा फेकताना कुठलाही पार्ट टच झाला तर तो फाऊल केला जातो. मग आपल्या गोळा फेकताना काय करायचंय, मागे आपल्या याचा विचार करायचा आहे, मागे पण टच नकोय, त्याच्या आतून आणि पुढे फेकताना आपल्याला इथे लागू द्या चालेल, पण हाच जर तुम्ही येताना हा पाय जर असं इथे आला तर हा काय झाला फाऊल. याचं भान ठेवणार. पुढे फेकलं गोळा सेफ आहे आणि साईडला गेला फाऊल असेल. एका फाऊलला तुम्हाला 1 चान्स आणखी 1 चान्स, म्हणजे तुम्हाला गोळ्याला किती चान्स आहे 3. आता मी आपलं सूत्र सांगतो. आपल्याला जर गोळा चांगला मार्क पाहिजे असेल तर माझं असं मत आहे, पहिला अटेम्प्ट एवढा जोरात करा की तो आउट ऑफ गेला पाहिजे. फाऊल तर फाऊल, 2 चान्स आहे ना आपल्याकडे बरोबर, म्हणून पहिला ताकद लावणार. फाऊल गेलं काही विषय नाही, 2 चान्स आहे मग सेफ टाका. किंवा दुसरा प्लॅन बी, जर तुम्ही समजा पहिला गोळा 12 मार्कचा फेकला, 12 मार्क अधिकृत झाले ना आपल्याकडे, मग आपल्याकडे 12 मार्क आहे. मग आता स्वप्न काय, टार्गेट काय 15, मग दोन्ही नंतरचे फाऊल झाले तरी चालतंय. आपल्याकडे 12 मार्क आलेले आहेत पहिल्या अटेम्प्टचे. मग दुसरे 2 जे चान्स आहे ते फाऊल तर फाऊल पूर्ण ताकद लावून मारायचे. जर चुकून आउट ऑफ गेलं तर 3 मार्काचा फायदा आहे ना, आणि मिनिटमध्ये बसता. रिझल्ट 1 किंवा 2 मार्क जातो बरं का भाऊ, 1 किंवा 2 मार्क रिझल्ट जातो. आणि ते 1 किंवा 2 मार्क म्हणजे हे लक्षात ठेवा. मग थोडंसं ताकद लावा, पॉवर आणि गोळा आउट ऑफ पाहिजे आपल्याला. ओके, ऑल द बेस्ट सगळ्यांना. गोळा आता बघा, गोळा फेकताना नॉर्मल तुम्ही जे गोळा आहे हा पकडणार. गोळा पकडल्यानंतर तुम्ही जे काही मुवमेंट असेल ती जे गोळा असेल फोर्स लावला पाहिजे. ऑल द बेस्ट सगळ्यांना. चलो क्लॅप सगळ्यांसाठी.